शीतलताई ऊस काढू दे ना. काय चिंटर पिंटर ऊस पाहिजे होय? हो. थांब. ही जरा काय बास का? अजून एक दे ना. हाय का आता पण यो शेवटचा. योगी आता जावा घरला अभ्यास करा जा. ए पुरी ठेव बरं ऊस. का हो काय झालं म्हणजे मालक झालीस का? मालक कशाला असाय पाहिजे? दोनच तर कांडी घेतल्यात. अगं दोन दोन म्हणलं तर माझी ट्रायली संपल ना. अहो काय संपत बिंपत नाही. आमच्या घरी बी 5 एकर ऊस आहे कळलं का? जा घरी जाऊन खा जा. हो काका ऊसाला कधी नाही म्हणायचं नसतं. नाहीतर काय नाहीतर ऊसातला गोडवा कमी होतो आणि कारखान्यात काट्या वजनाला बी कमी भरल ऊस. असं पण असतंय व्हय? आता कसं घ्या की अजून एक देऊ का? नाही नको बास झालं. नाही ठीक आहे. जम्या हा भैया. काय गॉर्जियस दिसती र माझी शीतल. वय पण भैया शीतल भाभी जरा जास्तच खुश आहे असं नाही वाटत? होय होय. भैया नक्कीच काहीतरी गडबड आहे. जमे ऊसानं फुकळून काढे ना. या ज्यामा बोलती त्यात पॉइंट आहे. होय होय. जमीर बोल काय पॉइंट आहे. भैया अहो, म्हणजे मला काय म्हणायचं आहे शीतल भाभी नॉर्मल झाले म्हणजे तिचं आणि आजाचं बोलणं झालं असणार. देर यू आर. भैया लागतं. भैया कान. अहो मी काय म्हणतो ऐकून तर घ्या. काय अहो भैया म्हणजे असं काहीतरी झालं असणार कसं की शीतलनं आजीचा नाद सोडला असणार. देर यू आर. जमे आम्हाला ऐकायला तेच आवडतं जे आम्हाला आवडतं. बरं झालं बाई पाणी आणलंस. दमले बाई. फेडरेशनचा अध्यक्ष झाल्यापासून का नाही जीवाला दमच नाही. सारखं आपलं हिकडून तिकडं आणि तिकडून हिकडं काय ना काय हायच. तुला तर लयच काम असतील ना ग. अहो फेडरेशनचं अध्यक्षपद म्हणजे साधं वाटतंय व्हय तुम्हाला? अहो लय मोठा मान आहे त्यो. कुठं असतो त्यो मान? बोललात का कुचक? अगं तसं नाही तूच म्हणत असतीस ना लय मान असतोय लय मान असतोय. जीजी सगळ्या गावात मान आहे मला ह्या घरात सोडून. असू दे बाई आता तेवढं स्वयंपाकाचं काहीतरी बघा. फेडरेशनचं काम बी मीच बघायचं घरातलं बी मलाच बघायला लागतंय. काय नको बघूस तेवढं स्वयंपाकाचं बघ. जेडीनं केलं नाही वय स्वयंपाक. अगं बाकीचं सगळं झालंय. भाकऱ्या तेवढ्या राहिल्यात. हे काय आता करायलाच घेते. करते मी भाकऱ्या. जीजी अजून काही सेवा करायची असेल तर कळवा. हा कळते की चिठ्ठीच पाठवते तुला जेडी कडनं. जीजे पाणी घेऊन येते. चिठ्ठीवर ना आठवलं राहुल्याच्या आईनं बोलून घेतलं होतं. राहुल्याने लिहिलेली चिठ्ठी दाखवायला. राहुल्याने चिठ्ठी लिहिली आणि कुणाला? अहो कुणाला नाही अजिंक्यन संघ काय काय बोलायचंय ना त्याची चिठ्ठी. आ काय काय लिहिलं होतं चिठ्ठीत? इकेला मुलगी बघायला सुरू केली आणीच्या म्हशीला रिडकू झालं असलं काय बाई लिहिलं होतं त्याच्यात. राहुल्याचं तर काहीतरीच असतंय बघ. वय अगं तो राहुल एक मधनच डोक्यावर पडल्यागत का करतो काय माहित. आता मध्ये बघितलंस ना
बिना शर्टातच फिरत होता आणि मध्ये मध्ये काहीतरी कविताच करत होता. सांगून आले त्याच्या आईला, म्हणलं चांगल्या डॉक्टरकडे दाखवून घ्या पोराला, नाहीतर हातचं पोरग हाकनात जायचं. चिठ्ठी लिहिली म्हणते येड झालं पोरग डॉक्टर कडे न्यायला. अहो चिठ्ठी लिहिली म्हणून नाही काही, त्यात आणि काय लिहिलं होतं माहितीये का? अगं आता तू सांगितल्या बिगार आम्हाला कसं कळायचं? आम्ही काय तुझ्यासारखं फेडरेशनचा अध्यक्ष आहे व्हय? सगळ्या गोष्टीची खबर असायला. जीजी, फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून चिडवायचं काम नाही, सांगून ठेवते. आता त्यात काय चिडवायचंय? अगं बाई माझे, तू हायसच फेडरेशनची अध्यक्षा. हायच की, पण म्हणून काय तुमचे टोमणे नाही ऐकून घेणार. बर बाई राहू दे, नाही काय बोलत. आणि काय लिहिलं तर राहुल्या ना, सांग बघू. जावा, तुम्हीच जाऊन विचारता राहुल्याला. ए मम्मी तू सांग, या जिजीचं काय मनावर घेऊ नकोस. अगं त्याच्यात असं लिहिलं होतं, भाकरी करताना तुझी लई आठवण येते म्हणून. अगं तसं नाही, भाकरी करताना नाही खाताना आठवण येते असं लिहिलं असेल. अहो भाकरी खाताना नाही, भाकरी करताना आठवण येते असं लिहिलं होतं. राहुलीला भाकरी करायची वय? काय माहित, कुठे आहे ती चिठ्ठी? आणायची नाहीस वे येताना? अगं आणणारच होते दाखवायला, गंमत म्हणून. पण तेवढ्यात ती शिकलीन राहुल्या दोघ जण आली ना, ती गेली घेऊन. राहुल्याला विचारायला पाहिजे नेमकं काय ते. येईल तर विचारू की. अगं ह्यो काय आलाच की. राहुल्या कुठे आहे? ते बघ तिकडे आहे. ए राहुल्या, काय ग जिज्जे? अरे इकडे या. काय हो जिज्जी, बोला की. अरे तुला भाकरी ती वैर करायला. हा, मला कशी भाकरी करता येईल? ए राहुल्या, खोटं नको बोलू, मी स्वतः वाचली तुझी चिठ्ठी. भाकरी करताना अजिंक्यची आठवण येते असं लिहिलंय तू त्याच्यात. म्हणजे तुम्हाला आता कळालंच वय? आता कळालंय म्हणजे सांगायला पाहिजेलच ना. होय, मला इतकी भाकरी करता. जिजे, मी आजानी क्या रानात नाही का करून खायचो. हा, मी एक नंबरच करतो भाकरी. असं राहुल्या, मग आम्हाला खायला नाही घालणार वे तुझ्या हातची भाकरी? घालणार की खायला. चल मग आत्ताच करूया. आलोस तू, पण मला लय काम आहेत ना. पण मी आत्ता जातो. हा हा